नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बीड आणि हिंगोली जिल्ह्याची जी पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे, त्या अनुषंगानं आपण जे चालू घडामोडीचे व्हिडिओ आहेत ते पाहत आहे आणि आज डेली लेक्चरमधलं हे आजचा आपला 4था भाग आहे. आता यातले 15 प्रश्न बघण्यापूर्वी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मला कॉल करतात आणि मेसेज सुद्धा करत आहेत. परंतु मला यांना ताबडतोब रिप्लाय देणं शक्य नाही. कारण मला हे चालू घडामोडीचे लेक्चर्स घ्यायचे असतात. त्यासोबत गणिताचे लेक्चर्स घ्यायचे असतात. आणि भरपूर साऱ्या गोष्टी जिल्हा विशेष आहे, हे सगळं मला या ठिकाणी मॅनेज करावं लागतं. आणि हे मॅनेज करत असल्यामुळं मला लवकर तुमचे कॉल रिसीव्ह करता येत नाहीत किंवा मेसेजला लवकर रिप्लाय देता येत नाही. परंतु तुम्ही जर का पेमेंट केलं असेल, तर निश्चितपणे तुम्हाला बुकसुद्धा मिळेल, जे की आपलं ई-बुक आहे. आणि आपली बॅच सुद्धा तुम्हाला ही जी बॅचची लिंक आहे ती तुमच्या नंबरवरती तुम्हाला WhatsAppला सेंड केली जाणार आहे. फक्त तुम्हाला जर का यातलं ई-बुक घ्यायचं असेल किंवा बॅच घ्यायची असेल, तर मला 97 30 61 32 37 या नंबरवरती मला मेसेज करा. तुमचं नाव, पत्ता आणि त्याचसोबत तुमचा एक फोटो शेअर करा आणि जे पेमेंट आहे त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट मला या नंबरवरती जर WhatsAppला तुम्ही दिला, तर मी निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये ॲड करतो आणि तिथून पुढे आपले सगळे अपडेट तुम्हाला या ठिकाणी डेली येऊन जातील. तर कृपा करून ज्यांचे फोन वगैरे उचलले नसतील किंवा मेसेज बघायला वेळ नसेल, तर निश्चित त्याने काळजी करायची गरज नाही. तुम्ही निश्चिंत राहा. लवकरात लवकर तुम्हाला ते उपलब्ध करून दिलं जाईल. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तर मित्रांनो, अ, 4थ्या भागामध्ये आज आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? पुणे, नाशिक, मुंबई, अहिल्यानगर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए, पुणे. त्यानंतर बघा, पुढील विश्व साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? कझाकिस्तान, सिंगापूर, मलेशिया, दुबई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दुबई. प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा बालोद. आता या जिल्ह्याचं नाव आहे, लक्षात ठेवा, बालोद जिल्हा. आणि हा कसला जिल्हा ठरलेला आहे? तर पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे भारतातला. तर तो कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगडमध्ये हा जिल्हा आहे, बालोद. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, अंधांसाठीचा पहिला महिला T20 विश्वचषक खालीलपैकी कोणत्या देशाने आयोजित केला? भारत, श्रीलंका, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. तर मित्रांनो, भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या संयुक्त विद्यमानं हा जो T20 विश्वचषक आहे, अंध महिलांच्यासाठी तो आयोजित केलेला आहे. त्यानंतर बघा, भारतामध्ये कोणते राज्य भ्रष्टाचारामध्ये अव्वल आहे? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही डोळं झाक देऊन देऊ शकता. कुठलाच विचार करण्याची गरज नाही. कारण आपण कायम टॉपला राहिलेलो आहे. आपली प्रगती आपल्याला माहीत आहे आणि भ्रष्टाचारामध्ये आपण मागं राहू शकत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, की भ्रष्टाचारामध्ये आपण पहिल्या क्रमांकावरती आहे. नोकऱ्या देण्यासाठी किंवा उद्योगधंदे आणण्यासाठी यामध्ये आपण कुठल्याही बाबतीत पहिल्या क्रमांकावरती नाही. पण आपण या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये मात्र पहिल्या क्रमांकावरती आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतात सर्वाधिक आत्महत्या खालीलपैकी कोणत्या राज्यात झालेल्या आहेत? हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र. तर मित्रांनो, सगळ्यात जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, आता आत्महत्या ही सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे आणि अशा जर चांगल्या गोष्टी कोणत्या राज्यात आढळत असतील, तर त्या सगळ्यात जास्त महाराष्ट्र राज्यात आढळतात. सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्र राज्यात आहेत, ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे बघा, आत्महत्येच्या बाबतीत सुद्धा आपण एक नंबर आहे आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत सुद्धा आपण एक नंबर आहे. त्यामुळे आपला नाद इतर राज्यांनी न केलेला बरा आहे. प्रश्न क्रमांक 7, 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा इनियन पी खालीलपैकी कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश. तर 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनण्याचा मान खालीलपैकी कोणत्या शहराला मिळाला? चंदीगड, मुंबई, नवी दिल्ली, सुरत.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चंदीगड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. देशातील पहिला सहकारी सीएनजी बायोगॅस सीएनजी बायोगॅस प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? गोरेगाव मुंबई, कोपरगाव अहिल्यानगर, राधानगरी कोल्हापूर, जत सांगली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोपरगाव अहिल्यानगर. मित्रांनो, आपल्याकडे आता थोडे दिवस राहिलेले आहेत. 32 दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. या 32 दिवसामध्ये तुम्हाला जर सिलेबस पूर्ण कंप्लीट करायचा असेल, परीक्षेला जाताना तुमच्या डोक्यामध्ये कोणताच ताण असावा असं जर वाटत नसेल, तर माझ्या या नंबरवरती मला मेसेज करा आणि आपली जी बॅच आहे, आपलं ई बुक आहे ते निश्चित घ्या. बॅचमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला खूप मोठा फायदा आहे. त्याचसोबत काही मटेरियल आपलं टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा फ्रीमध्ये उपलब्ध आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा क्वेश्चन सोडवू शकता आणि तिथले जे प्रश्न आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. माझे घर ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली? गोवा, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र. तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोवा. त्यानंतर बघा 11. दक्षिण भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे कोंडारेड्डीपल्ली हे गाव कोणत्या राज्यात आहे? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव आणि हे कोणतं आहे? तर हे दक्षिण भारतातलं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर भारतातले पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते हे सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर द्या की भारतातलं जे सर्वात पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? आणि हा जो प्रश्न आहे हा कोणता आहे? दक्षिण भारतातला आहे. तर दक्षिण भारतामध्ये कोंडारेड्डीपल्ली हे गाव जे आहे ते पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे आहे. मग हे कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तेलंगणा. प्रश्न क्रमांक 12. कोकण अभ्यास 2025 हा सैन्य दल सराव खालीलपैकी कोणत्या देशांच्या दरम्यान पार पडला? चीन, भारत, अमेरिका, भारत, रशिया, भारत, ब्रिटन, भारत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ब्रिटन, भारत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. आता इथे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही की ब्रिटन आणि कोकण इथं न आहे, इथं न आहे, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तीनही अक्षर ब्रिटनमध्ये आहेत आणि तीनच अक्षर कोकणमध्ये आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. शालेय पुस्तक प्रकाशित करणाऱ्या बालभारतीला 2026 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? 60 वर्षे, 70 वर्षे, 80 वर्षे, 90 वर्षे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 60 वर्षे. प्रश्न क्रमांक 14. चेन्नई येथे होणाऱ्या 75व्या वरिष्ठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवडला गेलेला अभिषेक आंबोरे अतिशय महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्राविषयीच्या जेवढ्या अपडेट असतील तेवढ्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातील. हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे, काय वाटतंय, व्हिडिओ बघून फायदा होत असेल तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहत आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्सजवळ जे हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन सुद्धा या ठिकाणी दाबायला विसरू नका. तर बघा हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगर. खेळाडूचं नाव काय आहे? अभिषेक आंबोरे. 75व्या वरिष्ठ बास्केटबॉल स्पर्धा आणि कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या? तर या ठिकाणी चेन्नई. एवढं लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आसाम. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे 15 प्रश्न बघितलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण 15 प्रश्न बघणार आहे. तर निश्चित तुम्ही आपल्या चॅनेलशी कनेक्ट व्हा, आपलं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.